आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते त्यानंतर भावनिक देखील झालेले आहेत। ह्या ठिकाणी सगळे हे कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि नेमकं आता निलेश लंके यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदारकीचा तर त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। काय सांगा, आज त्यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा दिलेला आहे आणि थेट आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेला आहे। खरं तर आजचा जो राजीनामा आहे हा खूप भावनिक आणि खूप वेदना देणारा आमच्यासाठी आहे, कारण की आम्ही आमच्या लोकनेत्याने आज ज्या कोविड काळामध्ये केलेल्या कामावरती ज्या टीका होतात, खरं तर माझी सगळ्या जनतेला एक विनंती आहे, ज्यावेळेस कोविड काळामध्ये आमचा नेता काम करत होता, आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे, रात्रीचा दिवस करताना पाहिलेला आहे, कोणता नेता आज कोविड काळामध्ये जेवत होता पेशंटसमोर, त्या नेत्याने एवढं कोविड काळासाठी काम केलं, सगळ्या गोष्टींचं काम केलं, परंतु आज टीका होतीये आणि टीका होत असताना इतक्या खालच्या पातळीची टीका होतीये। आणि आज आमदारकीचा आज जो राजीनामा आहे हा खूप वेदना देणारा असा आहे, कारण की आम्हाला पुढचं पाऊल म्हणजे मोठं पाऊल आम्ही उचललेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला आज रडून जमणार नाहीये। आज आतून खूप दाटून आलेला आहे आनंद, जे अश्रू जे आहेत आमचे हे खरं तर आनंदाश्रू पण आहेत। एक वेळेस आनंद हा आहे की आम्हाला खासदारकीसाठी मोठं पाऊल उचलायची वेळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला आज राजीनामा देणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु दुःख एवढं होतंय कारण की 4-6 महिनेच राहिलेले आहेत, परंतु जो संघर्ष केला होता, जो माता भगिनींसाठी, सर्व बंधुवर्गांसाठी, शेतकऱ्यांसाठी जो आमच्या आमदार साहेबांनी संघर्ष केला होता, त्याला कुठेतरी आज संघर्षाला थांबवता येणार नाही, परंतु आज त्या आमदारकीच्या या पदाला आणि आमदार साहेबांना आज कुठेतरी म्हणजे आमदारासाठी थांबावं लागतंय, हे खूप वेदना देणार आहे। परंतु माझी सगळी जनतेला विनंती आहे, आज जर रडलो आपण तर मात्र आपल्याला लढायचंय उद्या, त्याच्यामुळे आज सगळे आम्ही सज्ज झालेलो आहोत। आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, कारण की आमदार साहेब ज्यावेळेस म्हटले की मी आज राजीनामा देतोय, तो क्षण जो होता तो अक्षरशः मनाला वेदना देणारा होता, परंतु दुसऱ्या क्षणी आम्ही हा विचार केला, आता रडायचं नाही पण लढायचं आणि पवार साहेबांसोबत आम्हाला तुतारी वाजवायची। त्याच्यामुळे आम्ही सगळे माता भगिनी जे आहोत आम्ही सज्ज झालेलो आहोत तुतारी वाजवण्यासाठी, ती म्हणजे दक्षिण नगरमध्ये आम्हाला खासदार झाल्याशिवाय आम्हाला आता थांबायचं नाहीये, त्याच्यामुळे आम्ही आता रडणार नाही पण आम्ही आता लढणार आहे। आमदारकीला 4.5 वर्ष पूर्ण झाले, आता अजून 4 महिने बाकी आहेत, तुम्ही पारनेरकर म्हणून तुमची काय भावना आहे? ज्या लोकनेत्यांच्या इलेक्शनसाठी आम्ही जीवाचं रान केलं होतं, माझ्यासारख्या असंख्य महिला माता भगिनी असेल, या ठिकाणी उपस्थित असलेले असंख्य युवक असेल, लोकनेत्याचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वाडी वस्तीवर प्रत्येक माणूस गेला आणि लोकनेत्यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचवले, परंतु आज राजीनामा देत असताना नेते खूप म्हणजे भावनिक झाले आणि आमच्या सगळ्यांसाठी नेत्याच्या डोळ्यातला एक अश्रू इतका महत्त्वाचा आहे, याची प्रचिती 2019ला आलेली आहे। आणि आज आमच्या लोकनेत्याच्या डोळ्यात ज्यांच्यामुळे अश्रू आले त्यांचं पार्सल आम्ही उत्तरेत पाठवल्याशिवाय नक्कीच घरी बसणार नाही, शांत बसणार नाही। उद्यापासून पारनेर तालुक्यातील तमाम महिला माता भगिनी बाहेरच्या इतर तालुक्यामध्ये जाणार आहेत, लोकनेत्याचे विचार त्या ठिकाणी पोहोचवणार आहे। 24 तास 365 दिवस हा माणूस लोकांसाठी काम करतो, लोकांचे प्रश्न सोडवतो। महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी एक आमदार असा दाखवा की जो 24 तास लोकांमध्ये आहे, लोकांची कामं करतो, आणि अशा कामं करणाऱ्या माणसांना तुम्ही टार्गेट करत असाल तर ही खूप चुकीची आणि खेदजनक गोष्ट आहे। परंतु एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी निश्चितच सांगावीशी वाटते का ज्यावेळेस लोकनेत्याच्या डोळ्यात अश्रू आले त्या ठिकाणी मगाशी, तर असंख्य कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी ठरवलं होतं आता रडायचं नाही, आता लढायचं आणि नगर दक्षिण काबीजच करायची। आणि आदरणीय पवार साहेबांच्या साह्याने नेते नगर दक्षिण काबीज करतील आणि पवार साहेबांना नेत्यांच्या रूपाने एक खूप चांगला कोहिनूर हिरा मिळालेला आहे, याचाही मला या ठिकाणी आनंद होत आहे। काय भावना आहे तुमच्या? नेत्यांनी राजीनामा दिल्याबद्दल नगर दक्षिणमध्ये नेते नक्कीच खासदार होतील ही अशी भावना आहे। तुम्ही अनेकांनी पैसे गोळा करून दिले, नेमकं काय, कशासाठी, म्हणजे काय? आमचे आमदार आहे ना साध्या झोपडीमध्ये राहतात, सर्वसामान्य आमदार आहे की जेणेकरून त्यांचे जे गाड्या वापरते त्यांच्या स्वतःच्या नाही, कार्यकर्त्यांच्या गाड्या आहे, आणि त्याच्यामुळे मी स्वतः वैयक्तिक सुद्धा तिथे देणगी दिलेली आहे। थेट आमदारकीचा राजीनामा दिला, आता लोकसभेच्या मैदानात उतरले, किती विश्वास वाटतो तुम्हाला, म्हणजे साधारणतः, कारण इतक्या मोठं पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे? नाही, आम्हाला विश्वास तर आम्हाला त्यांच्या मिसेस राणीताई लंकेश खरं तर ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, त्याच वेळेस आम्हाला विजय हा निश्चित वाटत होता, पण ज्यावेळेस लोकनेत्यांनी पूर्ण नगर दक्षिण मतदारसंघामध्ये जनतेचा कानोसा घेतला, जनतेचा आग्रह होता का साहेब तुम्ही स्वतः आम्हाला हवे आहेत, त्यावेळेस नेत्यांनी खरं तर हा निर्णय थोडासा पुढं घेऊन स्वतः राजीनामा देऊन
स्वतः निवडणूक लढवण्याचा हा खास तर जनतेचा आग्रह खातर खरं तर त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा आज राजीनामा दिलेला आहे आणि लोकांची नगर दक्षिणची सेवा करण्याने, कारण त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस मतदारसंघामध्ये काम करीत असताना कधी बी कोणत्या तालुक्याचा आहे, कोणत्या जिल्ह्याचा आहे, कोणत्या राज्याचा आहे हा कधी विचार या माणसाने केला नाही. त्याच्यामुळं निलेश लंके ह्या नावाची क्रेज अख्ख्या नुसत्या नगर जिल्ह्यात नसून तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि खरं तर योगायोगाने ही निवडणूक काही ठराविक तालुक्यांची असते, त्या हिशोबाने जो नगर दक्षिण आमचा मतदारसंघ आहे तिथं खरं तर लोकसामान्य जे जनता आहे ही जनता अतिशय निलेश लंकेंचे प्रेम, खरं तर आम्ही पवारसाहेबांक त्या दिवशी त्यांनी लिहिलेलं मी अनुभवलेला कोविड हे पुस्तकाचं प्रकाशन करण्याच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही पुण्याला गेलो खरं तर त्यावेळेसच साहेबांना जवळजवळ 5-6 लाख रुपयाची देणगी जमा झाली होती. आज मला वाटतं कमीत कमी इथं 70-80 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी तुम्ही पण सगळे साक्षीदार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही तर सुरुवात आहे. खरं तर साहेबांची उद्या परवा दिवशी जनसंवाद यात्रा चालू होती. मला तरी वाटतं किती लाखो रुपये साहेबांना, खरं तर शेतकरी 5-5, 2-2 हजार रुपये, आम्हाला काही लोकांचे फोन आले की आमचे 5,000 जाहीर करा, 10,000 जाहीर करा. म्हणजे खरं तर हे प्रेम का मिळालं तर जो त्या माणसाच्या संपर्कात आला लंके साहेबांच्या, त्यांनी त्यांचं कार्य पाहिलं आणि त्यांच्या कार्यावर प्रभावितून खरं तर ही सर्वसामान्य जनता आज खऱ्या अर्थाने त्यांना जी मदत करू राहिली हे त्याचं परिचित आहे. आणि त्यामुळं लंके साहेब नुसते निवडून येणार नाही तर प्रचंड मताने निवडून येतील असा आम्हाला 100% आत्मविश्वास आहे. कधी वाटलं होतं का तुम्हाला हे राजीनामा देतील आणि लोकसभेच्या मैदानात उतरतील? हे असं वाटलं नव्हतं कधी आम्हाला, पण आता आम्हाला करणं भाग पडला, कारण आम्हाला ज्या लोकांनी साथ द्यायची तोपर्यंत साथ दिली. आणि आता इथून पुढे आम्ही आता आज रात्रीतूनच हा फौजफाटा आम्ही आता तयार करून उद्या सकाळपर्यंत आम्ही पूर्ण दक्षिणमध्ये सज्ज होणार आणि आम्ही खासदार करून सगळ्या जनतेला दाखवणार आणि सगळ्या भारतामध्ये दाखवणार की आमची ताकद काय आहे, आम्ही काय करू शकतो. आता कशी तयारी असणार तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची, कारण इतकं मोठं तुम्हाला धक्का बसला का? म्हणजे काय सांगाल तुम्हाला, म्हणजे वाटत होतं का राजीनामा देतील? साहेब धक्का नाही, हा महाधक्का आहे. एखादा ग्रामपंचायतचा सदस्य, सोसायटीचा संचालक आपल्या बापासाठी राजीनामा देत नाही. एखादा पोरगा सदस्य आहे आणि त्याच्या बापाची इच्छा असेल तर मला सदस्य व्हायचे, तो सदस्य पदाचा राजीनामा देत नाही. एखाद्या सरपंचाचा वर्षाचं ठरले तो सरपंच पदाचा राजीनामा देत नाही. आणि आमदारकीचा राजीनामा ही गोष्ट सोपी नाही. हा आमच्या पारनेर नगर मतदारसंघातील ज्या माणसांनी निलेश लंके साठी जीवाचं रान केलं यांना आज झोप येणार नाही साहेब, झोप येणार नाही. झोपले तर उठल्यावर आठवण येईल आणि नगर दक्षिणची स्वारी आमचा सामान्य जनता निश्चितच पार करीन. त्यासाठी जीवाचं रान करीन. पैसे नाही, आमचा माणूस गरीब आहे, त्याला हिणवलं जातं, वंचित आहे, हिणवलं जातं, झोळी फाटकी आहे, पण सर्वसामान्य माणूस रुपया गोळा करीन आणि धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीचा विजय निश्चित होईल. तर नक्कीच ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहे. अनेकांनी या ठिकाणी भावना ज्या आहे व्यक्त करताना डोळ्यात अश्रू देखील अनावर झालेले आहे आणि त्यामुळे एकूणच आता अनेक निलेश लंकेंना मोठ्या मताधिक्य मिळेल असा विश्वास जो आहे तो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कुणाल जायकर, TVN मराठी, पारनेर, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.